कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्ह प्रस्तुत आणि सप्तधरा पर्यटन सेवा सहकारी संस्था मर्यादित दोडामार्ग आयोजित खेळ पैठणीचा कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि तुम्हाही सगळ्या सहभागी ताईंचं सुद्धा स्वागत। या खेळात जास्त काही नियम अटी नाही आहेत, अट फक्त एवढीच असेल की तुम्हाला फक्त आणि फक्त मजा करायची असेल। आणि आता आपण या गेमला सुरुवात करतोय। पहिला गेम असा आहे जो तुम्ही नेहमीच ऐकला असेल, तो म्हणजे तळ्यात मळ्यात। अगदी लहानपणी सुद्धा तुम्ही खेळला असेल आणि मला वाटतं इथं असं कोणी नसेल की ज्यांनी हा गेम खेळला नसेल। तर तुम्हाला माहितीच आहे, तुम्ही एक लाईन करून उभे राहा। सुरू करूया का? रेडी? ओके। तळ्यात आपल्याला आजच कार्यक्रम संपवायचा आहे, त्यामुळे मी तळ्यात म्हटलं की लगेच तळ्यात, मळ्यात म्हटलं की लगेच मळ्यात। बरं, पुन्हा या मळ्यात, तुम्ही आहेत तिथे या, लाईन करा, लाईन करा। सुरू करूया का? रेडी आहात? तळ्यात, मळ्यात। आणि याचं परीक्षण तुम्ही प्रेक्षकांनी करायचं आहे आणि सांगायचं आहे कोण चुकतंय, फक्त राग काढू नका। तळ्यात, मळ्यात, तळ्यात, मळ्यात, तळ्यात, मळ्यात, तळ्यात, मळ्यात, मळ्यात। हां हां, असू दे असू दे असू दे। आता यापुढे जर कोण चुकलं तर तो मात्र बाहेर होणार, ठीक आहे? तळ्यात, मळ्यात, तळ्यात, मळ्यात, तळ्यात, मळ्यात, तळ्यात, मळ्यात, तळ्यात, मळ्यात, मळ्यात। या 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 या। नाव कसं? शुभांगी सुभाष आई। एक उखाणा। राणीच्या सुवासाने गंध झाला मोहिनी, सुभाषरावांचं नाव घेते खेळ पैठणी। अरे वा, खूप सुंदर। ताईंसाठी टाळ्या। या जरा जवळ या आता। तळ्यात, मळ्यात, तळ्यात, तळ्यात, मळ्यात, तळ्यात, मळ्यात, तळ्यात, तळ्यात, मळ्यात, तळ्यात, तळ्यात। चला चला चला, कोण? या या या। समिधा संतोष सावंत। शांतनु देवीला वाकून करते नमस्कार। संतोष रावांचं नाव घेते आजच्या पर्यटना दिवशी। गडबडलं पण ठीक आहे, असू दे। मळ्यात, तळ्यात, मळ्यात, तळ्यात, मळ्यात, काय काय काय? या। अमृता बुधाची नाईक। तळ्यात मळ्यात बुधाजीराव पडले माझे गणपती। बापरे। रेडी? तळ्यात, मळ्यात, तळ्यात, मळ्यात, तळ्यात, मळ्यात। बरं, आता मी तुम्हाला सांगते, तुमच्यातून फक्त आपल्याला 6 जणी हव्यात। एक कोणतरी बाहेर जाणार आहे फक्त, बरं? आणि ती पुढच्या राऊंड मध्ये असतील। जे 6 जिंकणार आहेत आताच्या राऊंड मध्ये, ती पुढच्या राऊंड मध्ये जाणार आहे, बरं का? हां। तळ्यात, मळ्यात, तळ्यात, मळ्यात, तळ्यात, तळ्यात, मळ्यात, तळ्यात, मळ्यात, तळ्यात, मळ्यात, तळ्यात। असा असा करूचा नाया, उडी मारूची या। तळ्यात, तळ्यात। हो, बरं बरं, माझं चुकलं। मळ्यात, मळ्यात, या। नाही नाही, ठीक आहे ठीक आहे, असं चूक ब्रेक लागलो खचकन। तळ्यात, मळ्यात, तळ्यात,
तळ्यात मळ्यात मळ्यात या. संजना सावंत. गळ्यातील मंगळसूत्राला हिरेमणी जोडले, संदीपरावांच्या जीवावर आई बाप सोडले. मोठं विधान आहे हे. बरं, आता तुम्ही पुढच्या राऊंड मध्ये गेलेले आहेत. पुढच्या कोण असतील तर आता त्यांनी यायचंय. मगाचाच नियम आहे. बरं, तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात. हा, सापडल्या. नाव सांगा. नीता सुरेश सावंत. जन्म दिला आईने, पालन केले पित्याने, सुरेश रावांचं नाव घेते पत्नी या नात्याने. वा वा, टाळ्या झाल्या पाहिजेत ताईंसाठी. बरं, जवळ या जवळ या. आता तुम्ही आता कुठे आहात, तळ्यात की मळ्यात? हा, या मळ्यात या आता. रेडी? तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात. या 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 या. प्रिया समीर देशमुख. खाण तशी माती, समीर माझे पती आणि मी त्यांची सौभाग्य. ताईंसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. रोशनी धारगळकर. द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान, रमेश रावांचे नाव घेते, राखते सर्वत्र. वा, चला जरा आता जवळ या. रेडी? तळ्यात. काय झालं, काय झालं? या या या. अनुश्री सावंत. काही नाही झालं तरी शंकराला बिचारायला आणतातच मध्ये. आणि ठरलेलं की बेल शंकर एवढंच. काहीतरी आता थोडं वेगळं द्या. आता फक्त एकीलाच संधी आहे, बाकीच्यांना 6 जणांना संधी आहे. एक जो बाहेर पडेल तो बाहेर जाणार आहे. बरं, रेडी? तळ्यात या या या. सोन्याचे मंगळसूत्र सोनाराने घडवलं, गजानन रावाचे नाव सांगायला. मी नाही अडवलं, मी तुम्हाला सांगाच म्हणून सांगते. बरं, आता पुढच्या ज्या आता बसलेल्या आहेत त्यांनी इथे यायचंय, व्यासपीठाकडे यायचंय. आताचा गेम थोडासा भारी आहे. जे नेहमीच आपल्या कोकणात पाय ओढायचं काम केलं जातं असं म्हणतात, तीच थोडीशी प्रवृत्ती करायची आहे. पण पाय ओढायचे नाहीयेत, तर फुगा फोडायचा आहे, जो प्रत्येकीच्या पायाला बांधला जाणार आहे. आणि त्यातून आपल्याला 10 जणी निवडायच्या आहेत. हा फुगा आहे आणि त्याला दोरा बांधलेला आहे. आणि हा दोरा तुमच्या पायाला बांधायचा आहे मागून. आणि हा फुगा तुम्ही म्हणजे कोणाचा तरी एकीचा फोडायचा आहे. ज्या 10 जणी राहतील त्या पुढच्या राऊंडमध्ये जातील. तुमची वेळ सुरू होते आत्ता. आणि तुमची सगळ्यांची सुद्धा टाळ्यांची त्यांना साथ हवी आहे, तर मजा येणार आहे. चला सुरू करा, सुरू करा. We're gonna sing it tonight. We're gonna party tonight. जोरदार टाळ्या, New song. जोरदार टाळ्या. Oh, like it. That's right. अरे ही बघा इकडे राहिली, ह्या राहिल्यात. जब भी कोई लड़की देखूं मेरा दिल दीवाना बोले 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 बोले. चला चला, ओके 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 ओके. ह्या राऊंड मधले या तिघी जणी जिंकल्या. त्या कुठे गेल्या? ताई या इकडे या. ज्यांचे फुगे फुटले त्यांनी इकडे या. नाव सांगा. दोन माहेरची आणि
चंद्ररावांचे नाव घेते. खानोलकरांचे नाव नाही सांगितलं सुनेनं. काय झाल्या पाहिजेत ताईंसाठी. आणि कोण होतं मग असं कोणाचा फुगा फुटला. या नाव आणि उखाणा सांगा. देवीदास सावंत. कोल्हापूरचा वटाणा, बेळगावचा फुटाणा, मिरजेची लसूण, खोबरं घालते किसून. देवीदासरावांचे नाव घेते. सप्तधारा पर्यटन महोत्सवात बसू. अगदी ठसका उखाणा होता हा. आणि कोण होतं आणि कोणाचा फुटलेला. झालं का. आता पुढच्या जणी या. बाकीच्या या. तुमची वेळ सुरू होते आता. म्युझिक. लिखो ख्यालों में कहानियां, देखो जहाँ कोई शम्मा जिंदगी के होने वाली. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत ताईंसाठी. ओले 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 ओले. जब भी कोई लड़की देखूं मेरा दिल दीवाना बोले. ओले 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 ओले. काम करना यारा झूम झूम के होले होले. बाहेर पडू नका. जब भी कोई ह्या बघा, ह्या राहिल्या, ह्या राहिल्या. इकडे बघा, ह्या राहिल्या. ह्या बघा, ह्या बघा, ह्या बघा. एक फुटला. पडलं. या या. नाव घ्या सगळे झाले गोळा. हिराकांतरावांचे नाव आहे ₹1,00,000 तोळा. मी सौ नंदिता हिराकांत खानोलकर. म्हणूनच सांगितलंय आम्ही की नाव घ्या म्हणून. या. नाही संत धुरे. डब्यात डबे न हो त्यात होते गहू यांचे नाव घेते. तुमचा सगळ्याचा हे करू. काकींसाठी जोरदार टाळ्या. आणि कोण राहिलेलं. बरं आता पुढच्या ज्या होत्या त्यांनी इकडे या. या 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 या. काचेच्या ग्लासात गुलाबी सरबत. काचेच्या ग्लासात गुलाबी सरबत. भगवानरावांशिवाय मला नाही करमत. जोरदार टाळ्या. आता काय करायचंय. ही जी रिंग आहे ना ती पूर्णपणे आत घालून पुन्हा बाहेर काढून पुढचीला पास करायची. ठीक आहे. आणि मी म्युझिक सांगणार. म्युझिक थांबलं किती बाहेर. फक्त 5 जणांना पुढे जाण्याची संधी. आता तुम्ही किती 7 जण आहात. दोघे बाहेर पडलात की मग पुढच्या 5 जणांना पुढच्या राऊंड मध्ये जाण्याची संधी. ठीक आहे. घ्या. आणि तुमची वेळ सुरू होते आता. म्युझिक. लवकर लवकर करा. एवढा वेळ नाहीये. जिंदगी में आना चला 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 चला. पुढे द्या पुढे द्या. आता जरा मोठा राऊंड करा. तिथल्या तिथे देताय. जरा मोठा करा. इकडे या. सुरू करायचं का. रेडी आहात. ओके. तुमची वेळ सुरू होते आता. म्युझिक. फास्ट करा फास्ट करा. या म्युझिक सोबत
Everybody checking in for the remix. You know they had that 75 Street Brazil. Well, this year's gonna be called Coyote. Que hola gata, que hola omega. And this how we gonna do it. One, नजारे बन गए लिखे जो खत तुझे वो तेरी याद में हजारों रंग के नजारे बन गए सवेरा जब हुआ तो फूल बन गए जो रात आई तो सितारे बन गए थांबा बघितलात अडकलात तुम्ही चला आता ह्या आपल्या फायनलिस्ट आहेत ज्या आपल्याला पैठणीच्या मानकरी ठरलेल्या आहेत पण त्याचबरोबर जो फायनल राहणार आहे त्याला एक आकर्षक बक्षीस सुद्धा मिळणार आहे त्यामुळे आपल्याला पैठणी सोबतच त्या बक्षिसासाठी सुद्धा आता खेळायचं आहे ठीक आहे आता पुढचा गेम असा आहे तुम्हाला कप उचलून समोरच्या तिकडे ठेवायचे आहेत आम्ही दोन इथे एक टेबल लागेल तिथे एक टेबल तर कोण येतं पहिल्यांदा तुमच्याकडे 20 सेकंदाचा वेळ आहे चला आपण 30 सेकंद देऊया कारण तो उचलायलाच वेळ लागतोय तर 30 सेकंदात इथून कप उचलायचा तिथे ठेवायचा मध्ये पडला तर त्याला उचलता येणार नाही तो पुन्हा इथूनच उचलायचा तिथे घेऊन जायचा ठीक आहे कोण येतंय चला मग या 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 हे फुगे इथे ठेवलेले आहेत तुमची वेळ सुरू होते आता 30 सेकंद थांबा तुमची वेळ सुरू होते आता एक नंबर पुढे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे दोन कप उचलले आहेत तिसरा जोरदार किती झालेत 5 झाले लक्षात ठेवायचं काय पुढे नेक्स्ट हवा तर दुसरा घ्या भरपूर आहेत आपल्याकडे फुगे ठीक आहे तुमची घ्या 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 त्यांना विश्वासच नाहीये आमच्यावर विश्वासच नाहीये बरं ठीक आहे रेडी आहात का हा तुमची वेळ सुरू होते आता म्युझिक उचला 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 जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे ते घालाय वेळ फार कमी आहे 30 सेकंद आहे If I told you that this couldn't get better, babe. दोन In your heartbeat, it lets me know you feel the same. अगदी काही वेळ तुमच्याकडे शिल्लक आहे फक्त शेवटचा I can hold you. 4 until you थांबा 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 वेळ संपली या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत ताईंसाठी यांच्या 4 झालेले आहेत लक्षात ठेवा परीक्षक तुम्ही आहात बरं तुम्हालाही नाही का विश्वास हा 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 बरोबर बरोबर अगदी बरोबर बरं तुमची वेळ सुरू होते आता सुरू आतमध्ये घ्या आणि फुगवा फुगवा दुसरा फुगा घ्या तर दुसरा घ्या
यांनी काय केलं माहितीये का, उचलला फुगा पण थोडीशी हात चालाकी केली, म्हणजे हात लावून घेऊन जात होते पण प्रयत्न काही यशस्वी झालेला दिसत नाही. या आता पुढच्या. बरं, अजून बघताय कुठला फुगा हवाय? रंग ठीक आहे ना? हा, तर मॅचिंग काही बघूया आपण. ठीक आहे, तुमची वेळ सुरू होते आता. आता इथे काय झालंय, यांचे 4 झालेत, यांचे 4 झालेत आणि 5 झालेत. अजून आपल्याला अजून एक हवंय. मग तुम्हाला पुन्हा एकदा संधी, पुन्हा एकदा गेम खेळायचा. चला, रेडी आहात का? वेळ सुरू म्हटल्यावरच फुगा फुगवायचा. हा, तुमची वेळ सुरू होते आता. थांबा. हा टाका. चला घ्या. बरं, ह्यात तुम्ही फायनल मध्ये गेलेला आहात आणि आता तुम्ही उखाणा घ्यायचं, नाव सांगायचं. दारातल्या वेलीवर गुलाबाची कळी, शरदरावाचे नाव घेते. बरं, हा खेळ पैठणीचा होता, पण ठीक आहे, असू दे. तुमच्यासाठी गेम असा आहे आता चौघींसाठी की तुमच्या समोर सुई असेल आणि चिरमुरे असतील आणि तुम्हाला 20 सेकंदाचा वेळ दिला जाईल. ते ओवायचे, वेळ थांबला की थांबायचे. ज्यांचे चिरमुरे जास्त तो विनर. पण ते चिरमुरे त्या दोऱ्यात गेलेले असायला हवेत, ते सुईत असता कामा नये. जर ते सुईत राहिले तर ते बाद. तुमची वेळ सुरू होते आता. म्युझिक. थांबा. किती झालेत? दोघींची 7 आणि 6. ठीक आहे, लक्षात ठेवा. या आता दोघी बाकीच्या काढा. सुरू करायचं का? तुमची वेळ सुरू होते आता. 7 हायेस्ट आहे, त्यामुळे आता बघा कसं काय ते. ते सुईत थांबा. हो पैलवान, येतंय का मान? तुमचे किती आले? अरे राधा कली काय को लटके मुझसे खाली पिली. तुमचे 6. मगाशी 6 कोणाचं झालेलं आणि तुमचे पण 7च झालेले. मग तुम्ही दोघी पुढे गेलात. तुमच्या दोघींमध्ये पुन्हा एकदा होणार आहे आराम. या काढा. काय बघतोस रे? ऐक ना. तुमची वेळ सुरू होते आता. अरे टाळ व्हायला हव्यात रे, कंटाळात की काय?
लवकर लवकर भरा कारण 7 झालेले होते मगाशी. थांबा थांबा. हा नाही पकडायचा. हा हे किती, हे इथून मोजा. तुमचे 4. बरं तुम्ही बाहेर. तुमचं नाव सांगा आणि उखाणा. ज्योत्स्ना चंपाई. वन बॉटल 2 ग्लास. चंबरा माझे फर्स्ट क्लास. एकदम फर्स्ट क्लास उखाणा. चला आता तुम्हाला पीठ तर नेहमीच आहे तुमच्यासाठी, तर त्यातूनच आपल्याला हा गेम खेळायचा आहे. बाउलमधून जास्तीत जास्त पीठ बाहेर काढायचं आणि ज्याचं पीठ संपेल किंवा जास्तीत जास्त पीठ बाहेर पडेल तो विनर असेल. आपल्याला यातून 2 जणी निवडायचे आहेत. तुमची वेळ सुरू होते आता. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. त्यांचं राहिलं. एक खूप मारा अजून मारा. एवढं राहिलं. ठीक आहे तुमचं नाव आणि उखाणा घ्या. मी मगाशीच सांगितलंय, आता काहीतरी नवीन हवंय. बरं ठीक आहे, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या तिघींसाठीही. खूप सुंदर खेळल्यात. कसं वाटतंय पण यांना बघून? इकडे या तुम्ही, इकडे या. जरा कॅमेराकडे बघा. कसं वाटलं खेळून? चांगलं वाटलं. पण कशात गेलं सगळं पीठ? आता कसं वाटलं पुन्हा एकदा ते सगळे गेम? कारण नेहमी आपण काम करत असता, पूर्ण घरासाठी राबत असता, पण थोडासा वेगळा एक माहोल होता हा. आणि पुन्हा एकदा लहानपणीच्या आठवणी काही प्रमाणात जाग्या झाल्याच असतील, तर कसं वाटतंय? नाही, मी रोज संध्याकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत होम मिनिस्टर बघते न चुकता. आणि 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 मला असं वाटत होतं की दोडामार्गमध्ये कुठेतरी व्हावी अशी एकतरी स्पर्धा, निदान व्यासपीठावर तरी म्हणजे जायला मिळालं पाहिजे म्हणून. पण झाली ती माझी इच्छा पूर्ण झाली. म्हणजे पैठणी मिळो अगर न मिळो पण इच्छा पूर्ण झाली. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अगदी प्रामाणिकपणे त्यांनी आपली मतं मांडली आहेत. आणि हाच प्रयत्न सध्या ही संस्था करते आहे, जी सप्तधरा पर्यटन सेवा सहकारी संस्था, ज्यांनी तुमच्या सगळ्यांसाठी ही व्यासपीठ उपलब्ध करून दिलंय. आणि नक्कीच कोकण 7 लाईव्ह सुद्धा हाच प्रयत्न करते की प्रत्येक घटकाला असंच व्यासपीठ मिळू दे आणि तुमच्यातले गुण असेच सगळ्यांपर्यंत पोहोचू दे. आता मी तुमच्याकडे येते. तुमचं नाव काय आणि तुमचं साधारण कसं हे सगळं चालू आहे? आणि आता हा गेम खेळलात, आताच असेल किंवा हे सगळेच गेम असतील, कसं वाटतंय? माझं नाव प्रणवी प्रवीण परब. खूप छान वाटलं. मी सावंतवाडीत, म्हणजे आम्ही सावंतवाडीत आहोत राहायला, आणि तिथे तुला माहीत असेल सिंधू महोत्सव होतो. मग त्यावेळेला मी फायनलपर्यंत पोहोचलेले, पण शेवटी खूप खूप छान वाटतंय. हो, खूप छान वाटतंय. बरं, आता जसं यांनी सांगितलं की मी रोज होम मिनिस्टर बघत होते म्हणून फायदा झालाय, तर मला असं वाटतं तुम्ही पण अधूनमधून बघत जा, कदाचित फायदा होईल. ठीक आहे, चला आता आपण आपल्या गेमला सुरू करणार आहोत. गेम तुमच्या लक्षात आलाच असेल तुम्हाला काय खेळायचं आहे. आम्ही मध्ये ठेवलाय, तुम्हाला गोल गोल फिरायचं आहे. जेव्हा म्युझिक स्टॉप होईल तेव्हा तुम्हाला उचलायचं आहे, आणि ज्याच्याकडे हा फुगा असेल तो या राऊंडची विनर. आणि त्याचबरोबर सुंदर असं पारितोषिक पैठणी बरोबर तुम्हाला मिळणार. तुमची वेळ सुरू होते आता. म्युझिक, गोल फिरायचं, जोरात पळा. जुळते बघा
म्युझिक थांबलेलं नाहीये. सोळाव्या वर्षात 16व्या वर्षात असं का ओके, आपल्याला फायनलिस्ट मिळालेली आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि तुमच्याकडून उखाणा. माझे नाव वैष्णवी विठ्ठल नाही. मंगळसूत्राच्या बांधल्या 5 गाठी, मंगळसूत्राच्या बांधल्या 5 गाठी, जोडली 2 मनांची नाती, विठ्ठलराव माझे सौभाग्य, मी त्यांची सौभाग्य होती. तेव्हा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत ताईंसाठी, वैष्णवी ताईंसाठी. मॅडम या इकडे या. तुमच्याकडून सुद्धा एक सुंदर उखाणा झाला पाहिजे. चंद्र सूर्य तारे जमले माझ्या अंगणी, प्रवीणरावांचं नाव घेते. कोकण साक्षा साक्षी. ठीक आहे, चालेल. आता काय, पण आजच्या विनर या ठरलेल्या आहेत. मात्र कुठेही चिटिंग झालेली नाहीये. नाहीतर म्हणाल आयोजकांनाच पैठणी देता की काय. तर तुमच्या समोरच सगळे गेम झालेले आहेत. आणि पैठणीच्या मानकरीत शिवाय सुंदर अशा पारितोषिकाच्या मानकरी त्या ठरलेल्या आहेत. ज्या पहिल्या 5 जणी ज्या या संपूर्ण कार्यक्रमात पुढे जात होत्या, जिंकत होत्या, त्यांना ही पारितोषिक पैठणी मिळणार आहे. आणि ज्या प्रथम विजेत्या आहेत प्रणवी परब, त्यांना पैठणीसह सुंदर असं पारितोषिक मिळणार आहे. तर मी त्या सगळ्यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठाकडे यायचं आहे. तर ज्या आता 5 जणी आहेत त्या अशा आहेत. प्रज्ञा योगेश सावंत, आपलं खूप खूप अभिनंदन. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या सगळ्यांसाठी. त्यानंतर ज्योत्स्ना सांबा आईर, ह्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्यानंतर शिल्पा शरद सावंत, ताईंसाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. वैष्णवी विठ्ठल नाईक, ज्यांनी सांगितलं आपण होम मिनिस्टर बघून याची उजळणी केली होती, त्यांचं सुद्धा खूप अभिनंदन. आणि त्याचबरोबर सौ प्रणवी प्रवीण परब, ज्या पहिल्या विजेत्या ठरल्यात आणि पैठणीसह या पारितोषिकाच्या सुद्धा त्या मानकरी ठरल्या आहेत, त्यांचं सुद्धा खूप सारं अभिनंदन. आणि आता आपल्या सोबत आहेत या संस्थेचे म्हणजेच सप्तधरा पर्यटन सेवा सहकारी संस्था मर्यादित दोडामार्ग याचे अध्यक्ष लवी सावंत, त्याचबरोबर संचालक गणेश प्रसाद गवस आणि त्याचबरोबर बाकीचे सारे संचालक. मी आज सर्वांना विनंती करते की मॅडमचं पैठणी देऊन त्यांना सन्मानित करण्यात यावं. त्याचबरोबर आपल्या सुंदर अशा पारितोषिकासह त्यांचं अभिनंदन करावं. मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी त्यांचा सन्मान करावा. मुख्य म्हणजे अजून एक असा योगायोग जुळून आलाय बरं का. तुम्हाला जर माहिती नसेल तर सौ आणि अहो दोघेही इथं आहेत. आणि ज्या मानकरी ठरलेल्या आहेत ते सुद्धा इथे आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी दोघांनी हा सन्मान स्वीकारायला हवा. तर या गावचे प्रथम नागरिक सरपंच प्रवीण परब सर यांनाही मी विनंती करते की त्यांनी या सन्मानामध्ये सहभागी व्हावं. या मॅडम. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि सुंदर असं पारितोषिक वितरण करताना एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या सगळ्यांसाठी. आणि असा सुंदर असा योगायोग जुळून आलाय. तर मला असं वाटतं होम मिनिस्टर मध्ये आपण पाहतोय, इतर ठिकाणी पाहतोय, ते इथे राहायला हवं की नको. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे प्रवीण सरांसाठी आणि त्यांचं कौतुक करणार आहेत. एकदा होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या प्रवीण सरांसाठी. बरं ठीक आहे.
थोडेसे ह्यावेळी मात्र नेहमीप्रमाणे घाबरलेले वाटतात सौंना. त्याच्याचमुळे कदाचित हे असं असेल, पण ठीक आहे, आम्ही समजून घेऊ, काही हरकत नाही. पण सहजीवनाची आता किती वर्ष झाली आणि आता सौ जिंकल्यात, कसं वाटतंय? हा योगायोग म्हणावा लागेल. ज्यावेळी आम्ही ठरवलं आमच्या सप्तधारा पर्यटन सहकारी संस्थेच्या वतीने की पैठणीचा कार्यक्रम करायचा आहे, तर माझ्यावर जबाबदारी होती त्या पैठणी आणणे. तर मी स्मिताला म्हटलं की माझी जबाबदारी आहे, मला कपड्यांचं काय कळत नाही आधी, म्हणजे दुकानामध्ये जाऊन हां हे बरं आहे शर्ट, ते बरं आहे, घराकडे येऊन घालणार नाही, म्हणजे कळतच नाही कपड्याचं. तर म्हटलं मला काय करणार, हा ओरडा पडतो कारण पैसे फुकट जातात ना. तर मी म्हटलं आता आपल्याला पैठणी घ्यायची आहे. तर खरोखर सांगतो, ज्यावेळी आपण प्रामाणिकपणे डेडिकेशनने जेव्हा काम करतो त्याचे रिझल्ट नियती तसेच आपले सर्व परिवारांच्या सर्वांच्या आशीर्वादाने मिळतात. तर जेव्हा मी सांगितलं की आपल्याला पैठणी घ्यायची आहे, तर त्याच वेळी म्हटलं उद्याच जाऊया. आणि जाऊया नाही सांगितल्याबरोबर जिथे ती दिविशा म्हणून क्लॉथ आहे ते पैठणी मागवते म्हणजे चांगल्या पैठणी आहेत, सगळ्या महिला ह्या दोडामार्ग बांध्यापासून त्या माणगाव खोऱ्यातून सगळ्या महिला तिथे येतात. तर हिने लगेच फोन केला. तर ती म्हणाली काय की 7-8 पैठणी शिल्लक आहेत, 7-8 पैठणी शिल्लक आहेत आणि चांगल्या पैठणी आहेत, ज्या घातल्यानंतर तुम्ही कोणाला दिल्या तर म्हणणार की हे चांगल्या आहेत. तर हिने ते सर्च केल्या, तिथे स्वतः गेली, त्या सगळ्या शोधल्या आणि स्वतः कलेक्शन करून स्वतः घेऊन आली. आणि ह्याच्या उपर सांगतो पैसे तिनेच दिले. नाही अतिशयोक्ती नाही अजिबात. मी नव्हतो तर माझ्या वॉलेटमध्ये पैसे नव्हते, पैसे स्वतः पे केले, मलाही विचारलं नाही. आणि हे जेव्हा आपण आपल्या कार्यक्रमासाठी माझ्या घरच्या कार्यक्रमासाठी आपण करतोय असं जेव्हा वाटतं. आता इथे काय तू मगाशी म्हणाली जुईली की इथे पार्सॅलिटी होती, आम्ही एन्जॉय करत होतो. मला वाटतं ह्या ताई फर्स्ट झाल्या की काय, मला पहिल्यांदा वाटलं, मला माहीतच नाही ही फर्स्ट झाली ती, म्हणजे असं काय नव्हतं. तर नाही तसं नाही, म्हणजे मध्ये ब्रेक झाला, आयोजनाची जबाबदारी असल्यामुळे आता अनाऊन्समेंटला घालवायचे होते. हो, तर मी त्या गडबडीत असल्यामुळे मला मधले खेळ चुकले जरा. तर ही आली. तर सांगायचा मुद्दा असा की आपण काम जसं प्रामाणिकपणे डेडिकेशनने करतो त्याचे रिझल्ट, त्याची पुनरावृत्ती, त्याची फलनिष्पत्ती आता कळलं. तसं गावाचं सुद्धा मी काम करत असताना एवढे चांगले रिझल्ट आहेत की ज्यावेळी प्रामाणिक आपण काम करतो तर माझ्या गावाचं नाव दिल्लीपर्यंत सुद्धा गेलं. त्याला काय मी असं केलं असं नाही, माझ्या गावाने माझ्यावर छाप टाकली, त्याची परिणती आहे. आज मी अतिशय खुश आहे. मी 2-3 दिवस आपण सगळेजण ही मंडळी इथे काम करतोय, पण आज त्याच्यापेक्षा अत्यानंद झाला की आपण इकडे केलं. माझ्या मिसेसला हे मिळालं म्हणून नाही, तर माझ्या सगळ्या महिलांनी ह्याच्यात भाग घेतला. मग मी थोडा नर्वस झालो की ही उपस्थिती जास्त हवी होती, ह्याच्या पटीत हवी होती. परंतु गावामध्ये कोलधर आणि तळकटमध्ये इन्सिडेंट घडला, कुडासामध्ये 3-4 कार्यक्रम आहेत, त्या महिला गेल्या. परंतु निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये भव्य दिव्य असा पैठणीचा कार्यक्रम आणि जुईली तूच अँकरिंग करायचं आहे असं मी या व्यासपीठावर सांगतो. पुन्हा एकदा सर्व मंडळींना मी या निमित्ताने पुन्हा तुम्ही पार्टिसिपेट झाला त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन. आणि नक्कीच कोकण साथ लाईव्ह सुद्धा हाच प्रयत्न करत असते. जसा तुमचा प्रयत्न असतो की तुम्ही तुमच्या गावासाठी तळमळीनं काम करताय, तसं कोकण साथ लाईव्ह सुद्धा अशा इव्हेंटमध्ये नेहमीच पुढे असतं, जे तुम्ही सुद्धा अगदी जवळून काही वर्ष पाहताय, आम्हाला आमचं कामकाज पाहताय. आम्ही सुद्धा या निमित्तानं तुम्हाला इथं ग्वाही देतोय आमच्या कोकण साथ लाईव्ह टीमच्या वतीनं. आमचे ब्युरो चीफ संदीप देसाई असतील किंवा आमचे एक्झिक्युटिव्ह एडिटर अर्जुन धसके सर असतील, यांच्या वतीनं शिवाय आमच्या संपूर्ण टीमच्या वतीनं मी तुम्हाला यावेळी ग्वाही देते की तुम्ही कोणताही असा उपक्रम करा, खेळ पैठणीचा असू दे किंवा अशा पद्धतीनं कुठलाही सामाजिक उपक्रम असू दे, कोकण साथ लाईव्ह टीमची तुम्हाला नेहमीच साथ असेल. आणि आता अजून एक इथं सन्मान होणार आहे, तो म्हणजे वैष्णवी विठ्ठल नाईक. त्यांना सुद्धा पैठणी देऊन त्यांचा सन्मान केला जाणार आहे. ताईंसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. उत्कृष्ट अशा त्या खेळल्या, आपली खेळाडू वृत्ती त्यांनी वेळोवेळी या संपूर्ण कार्यक्रमात त्यांनी दाखवली. त्यांनाही सुद्धा सुंदर अशा पैठणीनं सन्मानित करण्यात येणार आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत वैष्णवी ताईंसाठी आणि या संपूर्ण टीमसाठी. अजून एक पैठणीनं गौरव होतोय, तो म्हणजे ज्योत्स्ना सांबा आईर यांचा. त्यांनाही पैठणीनं गौरविण्यात येत आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत ज्योत्स्ना सांबा आईर यांच्यासाठी. त्याचबरोबर
आपले सरपंच प्रवीण परब यांना मी विनंती करते की त्यांनी शिल्पा शरद सावंत यांचा सन्मान करावा सुंदर अशा पैठणीने. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे शिल्पा सावंत यांच्यासाठी. मी पुन्हा एकदा सांगते, काहीही आम्ही चिटिंग केलेली नाहीये बरं का, नाहीतर पुन्हा आणखी इथं बसलेले आम्हाला मारतील. तुमच्या समोरच सगळे कार्यक्रम झाले होते आणि या कोणालाही आम्ही खेळ सांगितले नव्हते. बरं, पुढच्या सन्मानाकडे वळूया. प्रज्ञा योगेश सावंत यांना सुद्धा पैठणीनं गौरविण्यात येत आहे. या संचालक गणेश प्रसाद गवस त्यांना गौरविताना जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत प्रज्ञा सावंत यांच्यासाठी. पहिल्यांदा सगळ्यांचे आभार. आम्ही त्या 2 फायनलिस्ट म्हणजे पोचलो की एक मी केर माझं माहेर आणि ही एक केरची सून, अशा दोघीजणी आहोत. आणि म्हटलं तसं पार्शलिटी वगैरे मी म्हणजे जेव्हा हा खेळ खेळायचा होता त्यावेळेला आम्ही आजूबाजूच्यांना बोलावलं, पण मी विचार करत होते, म्हटलं मी भाग घेऊ का नको, कारण आयोजकांमध्ये येतो ना काही म्हणजे असं. तर तरी म्हटलं जेव्हा खेळाचे प्रकार बघितले त्यावेळी म्हटलं इथे काही म्हणजे कोणाला संशय येण्याचं काहीच कारण नाही, त्यामुळे मी भाग घेतला ना. म्हणून मी पहिल्या राऊंडला खरं तर उतरले पण नव्हते, म्हटलं बघूया आधी पहिल्यांदा. ठीक आहे, खूप मजा आली त्यानिमित्ताने खेळता आलं. एवढ्या वर्षांनी सगळेजण म्हणजे प्रत्येकजण काही ना काही कामात असतो, पण या मागच्या 2 वर्षामध्ये प्रत्येक आपण घरीच होतो किंवा या अशा समारंभात भाग घेत नव्हतो, पण आज त्यानिमित्ताने सगळ्या बाहेर पडल्या, सगळ्यांनी मजा घेतली असेलच. धन्यवाद. पुन्हा एकदा सप्तधरा पर्यटन सेवा सहकारी संस्था मर्यादित दोडामार्ग आयोजित आणि कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकणसात लाईव्ह प्रस्तुत खेळ पैठणीचा या कार्यक्रम अगदी सुंदर रीतीनं पार पडला. पुन्हा एकदा भाग घेणं त्याही या वयात ते सुद्धा मानायला हवं आणि भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल आपणा सगळ्यांचं सुद्धा मनपूर्वक आभार. इथंच थांबतोय. आपण पाहत रहा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकणसात लाईव्ह. धन्यवाद.